ब्रह्मान्तागुरव साक्षातिष्ठं दैवं श्रियपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि वन्दे वन्द्यं सदानन्दं वासुदेवं निरञ्जनम् इन्दिरापतिमाद्यात् वरदेशवरप्रदम् अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावम् अजानन्तो मम भूतमहेश्वरम् अवजानन्ति मेगेले अवगणन करताचे पण मूढ जन तामस जन मेगेले अवगणन करताचे कसन म्हण अवगणन करताचे मनुष्य रूपाचे मनुष्य रूप घेऊन गेला आयला तो आमगेले वरीच मनुष्यची तो कांय देव नाही तागेले कसले विशेष ना म्हणगे न्हू मूढ देवाक अवगणन करताच के अपहास्य करताच हांव सर्वोत्तम हांव सच्चिदानंद रूप घेऊन गेला आसा आनीक हांव परिपूर्ण हांव सर्वसमर्थ आनी हांव सर्वोत्तम हें तांकां कळना कसल्याक कळना म्हणजे स्वभावानुसार तांकां ज्ञान भक्ती आसा तांणी मनुष्य रुपान तूं देव आयला म्हणजे तांकां कळना ते देवाले परम जावन आशिल्ले ते सच्चिदानंद स्वरूपा विशयी तांकां कळना जाल्यार देवाक आमी कशें अर्थ करून घेवं कशें अर्थ करचे प्रयत्न करूं देव कशें आसता म्हणजे देवालें स्वरूप कशें आसता म्हणून आमी चिंतन केल्यार कोणाकच देवाले विशयांत तूं सांगचें साध्य ना देवूच भगवद्गीतेंत सांगता जन्म कर्मच मे दिव्यम म्हणून सांगता मागीर जन्म दिव्य म्हणून सांगता भागवत पुराणांत एक श्लोक येता तमद्भुतं बालकमंबुजेक्षणं म्हणगे न्हू श्लोक येता तातूंत अद्भुत जावन आशिल्ले ते बालकाले जन्म कशें जाले म्हणगे येता चतुर्भुज रूपधारी जावन तो अद्भुत जावन आशिल्ले तागेलें स्वरूप कशें आशिल्लें म्हण सांगलें पितांबर घाल्ला ताणें श्रीवत्स कौस्तुभ घाल्ला किरीटधारी जावन घेवन शंखचक्र गदायुध धरून घेवन तो आयला खंयचेय एक मनुष्याले जन्म तशी जावचे साध्य आसता जन्म म्हणचेच दिव्य सृष्टी स्थिती लय सक्कड देव करता म्हणून देव सांगता आमकां करच्याक साध्य आस की आमकां करचें साध्य तागेलें कर्म कशें आसा म्हण सांगल्यार सृष्टी स्थिती आदी करची न्हयशी ताणें विश्वरूप दर्शन दाखयलें कोणाक दाखोवचें साध्य आस की तितलें दाखयल तिकेची दुर्योधनाक तो देव न्हय तो मायावी म्हणून म्हणटाणे तशी मूढ जन कशें आसता ती म्हण सांगल्यार देवान तागेलें स्वरूप दाखयल तिकी तांकां मनावचें ना तें ज्ञान तें भक्ती तांगेलें आसना तांणी देवाले अपहास्य करताची देवाले अवगणन करताची अर्जुन एक शंका एक संशय सांगता कसं म्हळ्यार असल जन चंदायरी आसता मुद तांकां कसने अनर्थ जालेले जेवं तंद्र जालेले जेवं कसने दिसना तें कशी म्हणून तेन्ना देव म्हणटा तांकां भौतिकांत कसने पुणी थोडे मेळचे बरो पारमार्थीक जावन तांकां मोक्ष ना जीवनाचे उद्देश मोक्ष साधन करचे म्हणून देव सांगता हे राजविद्या राजघोषयोगांतू राजविद्या म्हणजेच अपरोक्ष ज्ञान ताजे फल कसं म्हण सांगल्यार मोक्ष ते गुह्यतम ज्ञान सकळ जनाक मेळना देवाल भक्तांक मात्र मेळटा जन्मकर्मच मे दिव्यम म्हणून देवान सांगल्या वरीची तागेले जन्म तशी जाले मागीर ताणें मस्त रितीरी तागेले विशेष जावन आशिल्ले लील दाखयले कृष्णावतारांत ताणें गोवर्धन धारी जावन घेवन दाखयलें विश्वरूप दाखयलें रासक्रीडा दाखयले
कोणाक तें बरं करच्याक साध्य ना. कितले जन तागेले 16,000 तागेले बायल आसले की तितले जना लोट्ट तो एक एक रूप घेवन एक राणी लागीं तो असलो की तो आजन्म ब्रह्मचारी म्हणून सांगून घेता. तो विषयात इथे जावन आशिल्ले तागेले स्वरूप सच्चिदानंद रूप म्हळ्यार कशी म्हण सांगले रे. ದಾಸವರಣ್ಯ ಪರ सांगताशे अको हंगी हाना इको हिंगी हाना परब्रह्म नारायण हँगी हानेंदरे म्हणगेनु ದಾಸವರಣ್ಯ सांगतात. ते कशें सर ताका दोळे नातले ती की पळोवचें जगता, ताका कान नातले ती की आयकुचें जाता. तागेले कान पळोवचें पुरो, तागेले दोळो आयकुचें पुरो. तागेले दिव्य जावन आशिल्ले अवयव इंद्रियातीत जावन आशिल्ले तागेले स्वरूप सतचित आनंद म्हणगेनु सांगताशे. ज्ञानानंद ज्ञान परिपूर्ण ज्ञानमय आकार म्हणून ताका सांगताशे. आम्ही ऐकून वाजून सांगेत जाल्यार तो अनुभवाचे भायर आसा. आमगेले इंद्रियातीत जावन आशिल्ले ताणेची आमकां भक्ती दिवंक घेना, ताणेचे तागेले स्वरूप आमकां दाखयल्यार मात्र आमकां चिकेपणी कसण्याची अर्थ जावचे चान्सीस. तशीच ह्यांच्या अध्यायांतू जीवनाचे उद्देशा विशयांतू मोक्षा विशयांतू संत जनान कशी देवा पावले म्हणजे विशयांत आमकां थोडे कळटा. देवाले इतले सकळ गुण आमी आयकून जाल्यार आमकां कसो दिसता. देवाले विशयांत आमी आकर्शीत जातात ती देव आमकां जेवका मोक्ष साधन करच्याक आमी प्रयत्न करता म्हणजे एक उद्देश हे श्लोकांत आसा. तशी मोक्ष पाविले संत जनान विशयांत थोडे पळोवचे जाल्यार ह्यांचे अध्यायांतू पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्ति अप्रयच्छति तदहं भक्तिपर्षितम् अश्नामि प्रियतात्मनः म्हणून सांगताचे. एक विष्णुदासू म्हणून एक भक्त शिल्क. तशीच तागेले वरीची एक भक्त अनेकला शिल्के जोळराज म्हणून सांगून तो रायू तो आडंबरान तो देवाल पूजने करून घेवन हांव देवाल पूजा हांव केले म्हणून सांगूंक घेता शिल्के. विष्णुदासान बरेच एक तुळसी पत्र दवरून घेवन देवा तूं स्वीकार कर मिगेलो आनी कसो न्ही हांव तुका शरणागत जाल्ला म्हणून निमगेले देव तागेले तुळसी पत्र समर्पण केलेले तो घेता शिल्के. म्हळ्यार देवाक आडंबर नाका, देवाक प्रामाणीक भक्ती जावका, देवाक समर्पण जावका, त्याग जावका म्हणून आमकां कळटा. तशीच पुष्पम गजेंद्र मोक्षाचे विशय आमकां गोत आसा. खंयचे रिती भक्तीन आपयले म्हण जाल्यार तो स्त्री की तो लायक ब्राह्मण की तो पशु की पक्षी की कसं नाही पळयना. देवाक कोणाल वैरी प्रीती जाता तांकां भक्ती ज्ञान दिवंक न्हू तो मोक्ष दिता म्हणून आमकां कळटा. तशी पुष्पम म्हळ्यार एक कमला फूल देवंक घेवन आदिमूला म्हणून तागेले उडगास केलेले गजेंद्राक ताणें मोक्ष दिले. तशीच पत्रं पुष्पं फलं शबरीन कीळू जातीची एक शबरी जलतिकेची एक बायल मनीस जलतिकेची तिगेले भक्ती आनी ज्ञान तिगेले भक्ती आनी समर्पण एक देवान मेच्चून तिकाय मोक्ष दिले. तोय रंती देवाल काणीन तो मस्त दिवस तो उपास करून घेनो लास्ट एक चूर कसणकीची पीठ आनी एक चूर उदक इतले तागेले आसता ते खावच्या बशिल्ले तेन्ना कोणकी एक पोट्टा बुकेन येता तो तागेले आशिल्ले ते पीठ काणगेन दिता. तशीच उद्दापुणे पिव्या म्हण पितन एक सुणें येवंक घेनो उद्दा दी म्हणून मागता ते काणगेन तो दिता आनी कृष्णार्पण मस्त म्हणटा. तितले समर्पण केलेले करंती देवाक तागेले भक्तीक मेच्चून घेनो देव ताका मोक्ष दिता. म्हळ्यार हांव सर्वभूतमहेश्वरम म्हणून म्हणला सर्वभूतांतरात्मा म्हणून म्हणला. म्हाका सकड कडेन कोण पळयत की कोण मन्मना भव मद्भक्तो मद्या जिवाम नमस्कुरु मामे वैश्यस युक्तेवम आत्मानं मत्परायणः म्हणून मिगेल गोस्कर मिगेल प्रिती गोस्कर कोण कसन काम करता की ते हांव घेवन घेवन तागेलो उद्धार करता म्हणून देव सांगता.
न मे भक्ता प्रणश्यति मिगेर भक्ता कंचेरी तेरी विनाशना म्हणून देव सांगतात. तशीच अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम ಹಂಗೆಲ್ಲ ಯೋಗಕ್ಷೇಮ ಸಮೇತ ಪಳಿತಾ ಮಣಿಗೇನು ದೇವ್ सांगता. ह्या पुरा मना होरगेनु आम्ही आमगेले साधनेचे मार्गारी प्रवृत्त जाव्या दवा लगी भक्ती ज्ञान वैराग्य मागून गेनो आमगेले जीवित उद्देश सफल जावं म्हणून मागून गेनो. दोन उत्तर श्रीकृष्णाला.